पहिल्या पर्वापासून आतापर्यंत आपण 9वे पर्व पाहतोय. या 9व्या पर्वामध्ये आम्हाला आकर्षक चषक नेहमी सागरदादांच्या माध्यमातून राहत आलंय आणि गलमेवाडीतील कोणतेही सामाजिक कार्य असू द्या नेहमी अग्रेसर राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे सागरदादा. सागरदादा आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. धाव्यात क्रिकेटच्या दिशेनं चेंडू हवेत उडवलाय, दोघांच्या मध्ये झाली थोडीशी टक्कर आणि चेंडूला आली चक्कर. चेंडू निसटला हातातून. कॅच घेणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस नॉट विन द मॅचेस. धावफलकावरती धावा आहेत एकूण 4 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण डीप इनफिल्डच्या आतमध्ये झालं. 1 धाव. धावफलकावरती धावा असतील 5 धावा. 5 षटकांत 5 चेंडूंचं षटक आहे. 3 चेंडू झालेत. पंचम खोसता बॉल खोदून काढलाय डीप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण वीर हनुमान माटेकरवाडी संघाकडून. टॉस जिंकलाय. प्रवीण स्मृती बामनवाडी बॅटिंग करते. आणखीन एक चांगला बॉल मागे आहे. यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय टीम प्रवीण स्मृती बामनवाडी या संघाला. आकाशच्या स्वरूपात पहिला धक्का. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश मैदानाच्या बाहेर. लाईट्स देखील ऑन झाली आहे. लुकलुकणारा आणि झगमगणारा दिवा ऑन झालाय आणि स्टेजला आता चकाकी आली आहे. स्टेजवरती ग्लेझिंग वाढले. दमदार स्पर्धा आपण पाहतोय भरत सर. मेगा फायनलचा हा सामना. नाईकबा चषकाची गुलालाची उधळण कोण करेल. सुंदर लाईन ऑफ टर्मच्या बाहेरून येणारा बॉल नवीन बॅटमॅनला काहीचा समजलेला नाहीये. चेंडूची सांगता मात्र निर्धाव. त्याचबरोबर माननीय आदरणीय शंकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही आपण या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष सहर्ष स्वागत. चेंडू मात्र बॅकवर्ड रिजनला ट्रॅव्हल झालाय. त्या चेंडूवरती एकूण पंच धावा किती आहेत. 2 धावा आहेत. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक बसतोय 2 या धावेच्या मदतीने. 8 या आकड्यावरती. अक्षयचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगला बॉल. यावेळेस स्लोवर चेंडू हाताळला गेला. बॅक ऑफ द हँड. चांगली डिलिव्हरी. डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. पहिलं पंचम चांगलं राहिलं. 2 चेंडू बाकी आहेत अक्षयचे. सोन्या स्ट्राईकला आहे. 4था बॉल येतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचून मारलाय फटका आणि ते प्रेक्षकांची थोडीशी जागा हलवली आहे. प्रेक्षकांना थोडासा धक्का दिलाय सोन्यानं. हक्का बक्का करणारा शॉट होता सोन्याचा हा. सोन्याच्या बॅटमधून सोनेरी फटकी राहिलेत. आज दिवस सोन्यानं गाजवलाय. प्रवीण स्मृती बामनवाडी संघाकडून खेळत असताना. शेवटचा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. धावफलक पोहोचते बामनवाडी संघाचं. 10 या आकड्यावरती. अजून देखील चेंडू 1 शिल्लक आहे. इथे एक मोठा स्ट्रोक जर आला सोन्याच्या बॅट मधून तर एक सन्मानजनक टोटल उभा करू शकतो संघ. पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगली राहिले. चेंडू जातोय पुन्हा एकदा घोषंकी क्षेत्रामध्ये. धावफलक पोहोचेल 11 या आकड्यावरती. 12 धावांचं लक्ष असेल. चेंडू असतील मात्र 10 चेंडू 2 पंचमचा आपण सामना पाहतोय. उपांत्य फेरीतील दमदार खेळ झाल्यानंतर अंतिम फेरी हे आपण पाहतोय. 2 संघामध्ये प्रवीण स्मृतीनं पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करत असताना 11 धावा बनवलेत. 2 पंचम म्हणजे 10 धावांची 10 चेंडूंची मॅच आणि 12 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रवीण स्मृती वीर हनुमान माटेकरवाडी यांची सुंदर गोलंदाजी 2 पंचम मध्ये आपण पाहिली. 11 धावा बनवून दिलेत.
प्रेक्षकांची अलोट गर्दी सायंकाळच्या सत्रामध्ये अण्णासाहेब पाटील मैदान सेक्टर 60 घनसोलीच्या या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची तुंबळ गर्दी तुडुंब गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. दरम्यान सुरू असलेले एक तुंबळ युद्ध महामुकाबला अंतिम सामना आपण पाहतोय. प्रवीण स्मृती बामनवाडी गोलंदाजी करेल तर वीर हनुमान माटेकरवाडी धावा बनवण्यासाठी तयार आहे. एक संघ रोखण्यासाठी तर एक संघ बनवण्यासाठी. रोखण्यास वाट माझी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही. मैदान थांबणार नाहीये आणि खेळाडू देखील थांबणार नाहीयेत. ते जिद्दी आहेत, ते चिकाटी आहेत, ते स्वतःच्या खेळावरती विश्वास ठेवून आहेत. अंतिम सामना 10 चेंडू आणि 12 ची गरज. चला वेळेचं बंधन आहे, घाई करा घाई करा. प्रवीण स्मृती बामनवाडी आपल्याला विनंती आहे थोडीशी घाई करा. गोलंदाजीसाठी बॉलर आहे तयार. प्रवीण स्मृती बामनवाडीकडून विजय आहे तयार. बॅटिंगसाठी ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये रवी स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या सोबतीला आहे अवी. रवी आणि अवी सोडवतील का, मिळवतील का विजयाची चावी. धाव्यात बॉलर आहे तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा इशारा. 1 बाउन्स. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. रवीच्या बॅटमधून हा स्ट्रोक कपलातून स्ट्रोक येतोय. चौकार. सर रवींद्र आणखीन एक. आता मात्र घुमके झुमके स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू खेळलाय आणि निसटून चालला चेंडू हातात लागण्याआधी. आता नका लागू चिंतेच्या नादी. 1 बाउन्स. चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 8 धावा. 8 चेंडू आणि 4 ची गरज. 8 चेंडू 4 ची गरज. आणखीन एक सुंदर स्ट्रोक. डीप मध्ये आहे कव्हरचा क्षेत्ररक्षक आणि मैदानाचा भौगोलिक प्रॉब्लेम. झुडपामध्ये चेंडू आदळला गेला. 2 धावा वाढतील. धावा होतील 10 धावा. 2 धावांची आवश्यकता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र येतोय निर्धाव. डॉट बॉल. चेंडू निर्धाव आलाय. 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. वीर हनुमान माटेकरवाडी श्री नाईकबा चषक गुलालानं भरलेली मूठ. गुलालाची उधळण कोण करेल आज. चेंडू हवेत आणि चेंडू मात्र गेलाय प्रेक्षकांच्या भेटीला. प्रेक्षकांची काळजी चेंडूला सुद्धा आहे. हा खेळ पाहण्यासाठी आले सर्व प्रेक्षक. प्रेक्षकांचं पुनश्च एकदा नाईकबा चषकामध्ये आपण मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक करूया सहर्ष स्वागत. आता फक्त जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. घाई करा. प्रवीण स्मृती बामनवाडी आपल्याला विनंती आहे थोडीशी आपण घाई करा. 5 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. रवी आणि आवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि चांगली बॅटिंग राहिली आहे. 5 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे फक्त. बॉलर तयार. क्षेत्ररक्षण थोडस क्लोज ठेवलंय. सेली मिड ऑफ सेली मिड ऑन दोन्ही क्षेत्ररक्षक ठेवलेत. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सहजासहजी जिंकून देणार नाहीयेत. वीर तुम बडे चलो वीर तुम बडे चलो सामने पहाड़ हो सिंग की दहाड़ हो. आणि इथे मात्र टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल आणि व्हाईटची इशारा पंचांचा आणि मैदानाच्या आतमध्ये नाईकबा चषकाचा जल्लोष आणि चिल्लर पार्टीची आज खरी पार्टी असेल. चिल्लर पार्टीची मोठी पार्टी. नाईकबा चषकामध्ये विजयाचा माहोल आणि गुलालाची उधळण. वीर हनुमान माटेकरवाडी वीर तुम बडे चलो वीर तुम बडे चलो सामने पहाड़ हो सिंग की दहाड़ हो निडर तुम डरो